मंडळी शाळा सुटली आणि मुलं स्कूल बसमध्ये बसून घरी जायला निघाली. त्यांच्या मनात घरी जाण्याची ओढ होती. त्यांचे पालक स्कूल बसच्या स्टॉपवर येऊन मुलांची वाट बघत उभे होते. पण स्कूल बस येण्या अगोदर त्यांना एक कॉल आला, ज्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कॉल मुलांच्या शाळेतून आला होता आणि त्यावर त्यांना सांगण्यात आलं की त्यांची मुलं ज्या स्कूल बसमध्ये घराकडे यायला निघाली होती, त्या स्कूल बसवर वाटेत एक झाड कोसळलं आणि त्यामुळे त्यातली सर्व मुलं जखमी झाली आहेत. विचार करा, ही बातमी ऐकून त्या पालकांची काय अवस्था झाली असेल. काल मुंबईत चेंबूरमध्ये ही दुर्घटना घडली. तिच्या बातम्या आज आपण टीव्हीवर बघितल्याच असतील. ही बातमी बघून आपल्या काळजातही खड्डा पडला तर त्या पालकांना काय वाटलं असेल. दुर्दैवाने या अपघातात एक 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि इतर अनेक विद्यार्थी जखमी झालेत. तर मंडळी, काल झालेला हा अपघात टाळता आला असता का? मोठमोठी झाडं अचानक कशी काय कोसळू शकतात? त्याचा आपण अगोदर काही अंदाज लावू शकतो का? मान्सून आला की झाडं इतकी धोकादायक का होतात? तुमच्या घराजवळ, सोसायटीत किंवा रोजच्या रस्त्यावर उभं असलेलं झाड सुरक्षित आहे का? की पुढचा अपघात त्याच्यामुळे होऊ शकतो? एक सुजाण नागरिक म्हणून आपण यावर कशा प्रकारे लक्ष देऊन धोका ओळखू शकतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहत आहात विषयच भारी. मंडळी, दरवर्षी मान्सून सुरू झाला की अशा प्रकारच्या बातम्या दिसायला लागतात. झाड कोसळून तरुणाचा मृत्यू, रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकावर झाड पडल्याने गंभीर दुखापत, शाळेच्या बसवर झाड कोसळलं. आपण प्रत्येक वर्षी या बातम्या पाहत आलोय. 2 दिवस चर्चा करतो आणि पुन्हा विसरून जातो. कालच्या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. त्यामुळे आजच्या या व्हिडिओतून आपण या समस्येंवर काही बचावात्मक उपाय जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊयात. झाड अचानक पडत नाही, ते अनेक महिने, कधी कधी अनेक वर्ष आतून कमकुवत होत असतं. मान्सून फक्त त्याचा शेवटचा धक्का ठरतो. तर प्रश्न असा आहे की इतकी मोठी झाडं अचानक पडतात कशी? त्याचं पहिलं कारण म्हणजे जमिनीची पकड कमकुवत होणं. उन्हाळ्यात जमीन घट्ट असते, पण सततचा पाऊस पडला की माती पाण्याने पूर्ण भिजते. झाडाच्या मुळांना धरून ठेवण्याची ताकद कमी होत असते. जर त्याच वेळी जोरदार वारा आला तर अनेक टन वजनाचं झाड एका क्षणात कोसळू शकतं. दुसरं कारण, आतून सडलेलं खोड. बाहेरून झाड हिरवगार दिसत असलं तरी आतमध्ये बुरशी, कीड किंवा पोकळी तयार झालेली असू शकते. हे डोळ्यांना दिसत नाही, पण त्यामुळे झाडाची ताकद खूप कमी झालेली असते. तिसरं कारण, झाडांची चुकीची छाटणी. अनेकदा वीज कंपन्या किंवा केबलवाले केवळ एकाच बाजूच्या झाडाच्या फांद्या कापतात. त्यामुळे झाडाचं वजन एका बाजूला जास्त होतं आणि वादळ जेव्हा येतं तेव्हा हे झाड सहज कोलमडू शकतं. चौथं कारण, कॉन्क्रीटचं वाढलेलं जंगल. पूर्वी झाडांच्या भोवती मोकळी जमीन असायची. आज काय दिसतं? सगळीकडे सिमेंट, पेव्हर ब्लॉक, पार्किंग, रस्ते. यामुळे मुळांना वाढायला जागाच राहत नाही. त्यामुळे झाड वरून जरी मोठं दिसत असलं तरी खाली त्याची पकड कमकुवत झालेली असते. त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न, धोकादायक झाड ओळखायचं कसं? जर झाड स्पष्टपणे एका बाजूला झुकलेलं असेल तर तो एक धोक्याचा संकेत असू शकतो. जर खोडावर मोठे तडे दिसत असतील किंवा साली निघत असतील, जर खोडाच्या तळाशी बुरशी किंवा मशरूम सारखी वाढ झालेली असेल तर ते झाड आतून कुजलेलं असू शकतं. जर मोठ्या फांद्या आधीपासूनच तुटलेल्या दिसत असतील किंवा मुळांचा काही भाग जमिनी बाहेर आलेला दिसत असेल आणि जर पावसानंतर झाड हलताना किंवा विचित्र आवाज करताना जाणवत असेल तर अशा झाडाकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ हे झाड पडणार आहे असा नाही, पण त्याची शहराच्या आपत्ती निवारण पथकाकडून तपासणी होणं आवश्यक असतं. आणि आणखी एक मोठा गैरसमज, लोक म्हणतात झाड हिरवं आहे म्हणजे ते सुरक्षित आहे. पण पूर्णपणे हे चुकीचं आहे. झाडावर भरपूर पानं असली तरी आतून ते पूर्णपणे सडलेलं असू शकतं. म्हणून फक्त हिरवळ पाहून त्याकडे दुर्लक्ष करू नका. आता अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? तर समजा आपल्याला सार्वजनिक ठिकाणी असं धोकादायक झाड दिसलं तर त्याचे फोटो काढा. त्याचं लोकेशन सह महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीला त्याची माहिती द्या. वादळ किंवा अतिवृष्टीचा इशारा असेल तर अशा मोठ्या जुन्या झाडाखाली आपली गाडी पार्क करू नका. जोरदार वाऱ्यात मोठ्या झाडाखाली उभं राहणं टाळा. सोसायटीमध्ये जुनी झाडं असतील तर दरवर्षी पावसाआधी त्याची तपासणी करून घ्या. मंडळी, झाड आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.
ही तोडणं हा त्यावरचा उपाय नाहीये, पण धोकादायक झाडं ओळखणं आणि त्याची वेळेवर तपासणी करणं आणि आवश्यक ती कारवाई करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण मान्सूनमध्ये पावसामुळे जीव जात नाही, तर अशा प्रकारे दुर्लक्षित धोके अगोदरच ओळखून त्यावर उपाययोजना न झाल्यामुळे दुर्घटना होऊ शकते आणि जीव जाऊ शकतो. त्यामुळे अपघात होण्याअगोदर योग्य ती काळजी घेऊन आपण होणारे नुकसान टाळू शकतो. अशाच प्रकारचे मध्यंतरी ठाण्यातही एका व्यक्तीवर झाड कोसळून तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्याच वेळेस तब्बल 11 वाहनांचं नुकसान झाल्याचंही समोर आलं होतं. मागे पुण्यात सिंहगड रोडला असंच एक झाड कोसळल्यामुळे एका फळ विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. अशा अपघातात माणसं जीवानिशी जातात आणि अनेकदा वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, जे वाहनांच्या मालकाचं मोठं आर्थिक नुकसान ठरतं. पाय ठेवायला जागा नसलेल्या मुंबईसारख्या शहरात रोज अनेक अपघात घडतात आणि निष्पाप नागरिकांचा हकनाक जीव जातो. त्यात दरवर्षी एक तरी अशी घटना घडतेच, ज्यात मोठं झाड कोसळतं, कधी वाहनांचं नुकसान होतं, तर कधी कुणाला जीव गमवावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी असलेली मोठमोठी झाडं उन्हाळ्यात हवी-हवीशी वाटतात, पण पावसाळा सुरू झाला की या झाडांच्या आजूबाजूला जाण्याची भीती वाटते. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.